हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आज आहे संडे आणि रविवार असल्यामुळे आज थोडं लेटच उठणं झालं। 8:30-9ला आय थिंक मी उठले असेल। तर उठल्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आहे। आज संडे असल्यामुळे केस धुतलेत आणि आता मी ठेवला चहा, कारण आज नाश्त्याला काहीच बनवणार नव्हते मी। तर ह्या दोघांना इथं आंघोळीला पाणी दिलेलं, आदिराज आणि आराध्याला, आणि त्यांना म्हटलेलं आज सुट्टी दिवशी तुम्हीच आंघोळ करायची येईल तशी, पण परत काय राहत नाही, असं व्यवस्थित करत नाही ती दोघं। आदिराजला तर अजून येत नाही एवढी करायला त्याची, तर तो म्हणला मी करतो आणि पूर्ण साबण वगैरे थापून घेतात आणि साबणच निघत नाही आणि दररोज मलाच घालावी लागते आंघोळ। पण मी म्हटलेलं की आज त्यांना पण आली पाहिजे आंघोळ करायला, त्यामुळे म्हटलेलं करा तुमच्या हाताने। परत मलाच राहवलं नाही, मी बघितल्यानंतर परत मीच घालाय गेले आंघोळ। तर हे काय उठलं नव्हतं, यांच्यासाठी पाणी ठेवलेलं आंघोळीसाठी आणि ती दोघांचं चाललेलं मस्ती आंघोळ करत करायची। आणि इथं चहा ठेवलेला आणि आज आणणार होतो मटण। तर हे म्हणलेले की आज मटण आणूया, हे पण घरी होते, यांनी सुट्टी घेतलेली त्याच्यामुळं मग म्हटले की आज मटण बनवूया। तर मटण तर आणायचं होतं अजून, हे उठल्यानंतर त्यांची आंघोळ नाश्ता झाल्यानंतर ते आणणार। तर आता मी लगेच मसाल्याची तयारी करायला घेतली। मसाला सगळा म्हटलं रेडी करावा, कारण लाईटची गॅरंटी नाही, लाईट जाते सारखीच लाईट जाते आणि कधी कधी काय होतं लाईट लवकर येते, कधी कधी लवकर येत नाही लाईट। काय मेजर प्रॉब्लेम वगैरे झाला तर 2-3 तास लाईट तरी येत नाही, त्याच्यामुळं पहिला म्हटलं मसालाच करून घ्यावा, मग मटण आणल्यानंतर लगेच मसाला रेडी असल्यावर लगेच होऊन जातं। त्यासाठी इथं मसाला बनवायला घेतला। तर ह्या दोघांचं इथं चाललेलं आंघोळ करायचं, मग मधूनच गेले, त्यांना आंघोळ घातली व्यवस्थित घासून आणि मग परत ते दोघंजण खेळत होते पाण्यात, त्यांचं चाललं होतं। तर इथं पाणी पित होते मी, पाणी प्यायचं लक्षात राहत नाही, त्यामुळं लक्षात येईल तेव्हा लगेच पाणी पिऊन घ्यायचं असं असतं। ते त्या हँडवॉश संपलेला तो काढलेला, त्याचा सॅचे तो रिकामा झालेला, ते सगळं कचऱ्यामध्ये टाकलं। मसाला चिरून ठेवला आहे, कांदा वगैरे खोबरं सगळं मसाला कापून ठेवला आहे, आता फक्त भाजायचं आहे। आणि नेमकं तेच झालं, जे मला नको होतं तेच झालं। तर लाईट गेली, मी मसाला वगैरे भाजून ठेवला, फक्त काय होतं की लसूण सोलून टाकायचा बाकी होता, एवढंच राहिलेलं। बाकी सगळा मसाला मी रेडी करून भाजून वगैरे ठेवलेला आणि नाश्ता वगैरे करत तोपर्यंत, आणि त्याच्यामध्ये मी मसाला भाजल्यानंतर दूध आणायला गेले, कारण चहासाठी दूध नव्हतं, मग दूध आणि बिस्किट आणायला गेले दुकानामध्ये, बिस्किट पण नव्हतं। तर त्याच्यामुळे मग मी गेले, तेवढ्या वेळात दुकानातून आले, तेवढ्या वेळात लाईट गेली, जे नको होतं तेच झालं। लाईट जाईल म्हणून मसाल्याची गडबड केली आणि नेमकं तेच झालं, लाईट गेली। तर म्हटलं आता जाऊ दे, जेव्हा लाईट येईल तेव्हा करायचा मसाला, आणि हे म्हटले की जाऊ दे बिना मसाल्याचंच कर, तर मी म्हटलं नाही, जेव्हा लाईट येईल तेव्हाच मटण करणार, तोपर्यंत नाही। तोपर्यंत ह्यांचं पण मग 11 वाजता आंघोळ, मग तिथून पुढं नाश्ता वगैरे, तिथून नंतर मग ते हे आणणार होते, मटण आणणार होते, त्यामुळे वेळ पण लागणार होता। नाश्ता केल्यावर संडेला एवढी काय भूक लागत नाही, काय माहीत काय, पण संडेला भूकच जास्त लागत नाही। दुपारी जर पोट भरून जेवलं ना तर संध्याकाळी अजिबात भूक लागत नाही, असं संडेला असतं। आणि इतर दिवशी बरोबर दुपारच्या टायमिंगला बरोबर भूक लागते, मग सकाळी किती पण हेवी नाश्ता करू दे, म्हणजे धावपळ होती त्याच्यामुळं। तर आता चहा वगैरे तर आमचा झालेला आहे आणि यांची चाललेली आहे आंघोळ, आणि यांना सुट्टी होती, एक रात्री म्हटलेले, पण आमचं काय ठरलं नव्हतं कुठं जायचं वगैरे। हे म्हणलेले की आदिराज म्हणत होता, तर हे म्हणले आपण आज सगळ्यांनी आराम करायचा, संडे मी पण आराम करणार, तुम्ही पण सगळ्यांनी आराम करायचा, त्याच्यामुळे मी पण काही विषय काढला नाही। पावसात तर नकोच वाटतं बाहेर जायला, आणि भयंकर पाऊस होता, रात्रभर पाऊस होता आणि सकाळी पण 11 वाजेपर्यंत आय थिंक पाऊस चालूच होता। तर 11च्या नंतर जे उघडला ते परत पाऊसच नाही लवकर आला, डायरेक्ट संध्याकाळीच आला। पण काय माहीत पाऊस थांबेल वगैरे, त्यामुळं आम्ही काय हे पण नाही केलं की आज ह्यांना सुट्टी तर इकडं फिरायला जाऊ तिकडं फिरायला जाऊ, काहीच नाही। पाऊस पण होता रात्रभर आणि त्याच्यामुळे आम्ही काय हेच नाही केलं। हे म्हणले की आराम करायचा, तर म्हणलं चालेल, मस्त आपलं जेवण वगैरे करायचं ना आराम करायचा। तर त्याच्यातून मग मी म्हटलं जाऊ दे, दुपारच्या पुढं ह्यांनी आराम वगैरे केल्यानंतर संध्याकाळी डीमार्टला जायचं। तर डीमार्टला का, तर फक्त माझं जास्त सामान संपलेलं नव्हतं, आत्ता तर मध्ये सामान भरलेलं 1-1.5 महिन्यापूर्वी, तर एक्स्ट्राचं सामान भरलेलं मी, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर माहितीच आहे। तर
साबण संपलेले मेन पॉईंट माझे. नेहमी माझं पहिल्यांदा काय संपत असेल तर कपड्याचे साबण, कारण कपडेच आमचे डेलीचे एवढे भयंकर असतात ना, त्याच्यामुळे साबण पहिल्यांदा संपतात माझे कपड्याचे. आणि त्याच्यामुळं मग साबण मला दुकानातून सारखं आणावं लागतं, मला मग ते बरोबर वाटत नाही. आणि कधी कधी काय होतं, कपडे धुवाय बसल्यावर लक्षात येतं की साबणच नाही, मग असं होतं. त्यामुळं मी आता भरूनच ठेवते सामान. तर म्हटलं आज ह्यांना सुट्टे तर डीमार्टला जावं, कारण साबण वगैरे तिकडं बरं पडतं घ्यायला, कपड्याचे म्हणा भांड्याचे म्हणा. तर तुम्हाला पुढे कळलंच डीमार्टला आम्ही का जात नाही, यासाठीच जात नाही. गेलो आणि गेल्यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. मग त्याच्यानंतर मटण वगैरे हे घेऊन आल्यानंतर तोपर्यंत मी झाडू जे काय बाकीचं काम असतं लादी वगैरे ते केलं. आणि कपडे धुवायची बाकी होती, जी नाश्त्याची भांडी वगैरे होती ती सगळी साफ केली. त्याच्यानंतर मटण घेऊन आल्यानंतर लगेच ते वाफलायला ठेवलं. आणि मसाला तर ऑलरेडी तयार झालेला, आणि लाईट फक्त याची वाट बघत होते. आणि 1.5 तासानं मला वाटते लाईट आली असेल. नंतर मग मी लगेच मसाला बारीक करायला घेतला, कारण पाऊस पण पडतोय आणि कुठे काय झालं की लगेच लाईट गेली ना की 2-3 तास जर मेजर प्रॉब्लेम झाला तर येतच नाही लाईट लवकर. त्याच्यामुळे पटकन पहिला मसाला केला. इकडे एका साईडला मटण वाफलत ठेवलं आहे आणि एका साईडला भात ठेवला आहे. तर फक्त आता मसाला झाल्यानंतर कालवण आणि भाकरीच राहणार होतं. मेन पॉईंट कपडे धुवायची राहिलेली माझी, कपडे घातलेली मी भिजत, आणि त्याच्यानंतर मग मी कपडे धुणार होते. तर आदिराज आणि त्याचे पप्पा गेलेले, तर आदिराजच्या आत्तूकडं म्हणजे हे गेलेले त्यांच्या बहिणीकडं त्यांना भेटायला तिकडं. त्यामुळं ती दोघं पण घरात नव्हती. आणि आराध्या गेलेली दिदीच्या घरी, ती कायम रविवारची दिदीच्याच घरी असते, तर ती तिकडंच होती. तर मसाला केला, लगेच मटण पण शिजलं की लगेच कालवण करायला घेतलं. आणि कपडे धुवून मग मी हे करणार होते, भाकरी करणार होते गरम गरम. तर आता बनवते मी कालवणासाठी मसाला भाजते. तर आम्हाला ना झणझणीत लागतं कालवण, चिकन असू दे मटण असू दे. रेग्युलरचं पण ह्यांना अजिबात असं गोड वगैरे लागलं ना किंवा तिखट कमी असलं की म्हणतात काय केलं आहे, चटणी संपली का, त्यांना अजिबात आवडत नाही. आणि झणझणीत मटण आणि चिकनचं तर नॉनव्हेजचं तर कालवण एकदम झणझणीतच लागतं आम्हाला, एकदम कट असावरती लाल भडक असं असलं पाहिजे. तर मग मी भरपूर चटणी टाकली. आणि मी चटणी टाकली ना तरी पण थोडीशी मिरची पावडर पण टाकते, कलर पण छान येतो, त्याच्यामुळे थोडीशी टाकते. तर 2:15 वाजलेत आणि स्वयंपाक तर झालाय सगळा. ह्यांचा तपास नाही अजून, हे गेलेत त्यांच्या बहिणीकडे आदिराजला घेऊन. आणि मशीनला आता सुकायला कपडे टाकलेत. 2ला स्वयंपाक माझा झालेला सगळा. आणि माशा घरात, खिडकी जरा उघडली की माशा येतात, त्या माशांना हाकलण्यातच माझी 15 मिनिटं गेली. सगळ्या माशांना बाहेर एक एक काढलं. आणि हे तर लय चिडतात ते माशा ही असल्यानंतर, नंतर कशाला दरवाजा उघडा ठेवती, कशाला खिडकी उघडी ठेवती. पण स्वयंपाक करताना उघडं ठेवावंच लागतं, नाही तर ती वाफ सगळी आतमध्ये होते. मग त्या माशांना पहिलं सगळं बाहेर काढले. आता कधी हे येतात काय माहिती. आणि मग जेवणार आम्ही. आणि पाऊस तर होता सकाळी, नंतर बंद झाला 11ला. तर अजून काय पाऊस नाही, थोडंसं ऊन असं पडल्यासारखं झालंय. ते बघू आता आज कुठं जातोय काय. हे दोघं कधी येतात आता तेव्हा जेवणार. आराध्या पण दीदीच्या घरी गेली, तिला फोन केला 1 वाजता जेवायला या, ती म्हणली मी नाही येणार. ती संडेला त्यांच्याच घरी असते कायम. तर आता त्यांना फोन करते, बघू कधी येत आहेत. तर 2:30 वाजले, आता मी बसले जेवायला. आराध्याला म्हटलं तर ती म्हणली मी नाही येत जेवाय, आणि तिला मटण आवडत पण नाही. आता ती दीदीच्याच घरी जेवाय. आधी काय माहित कधी येतात. मला म्हणले तू जेवायला बस, आम्ही येतोच, कारण त्यांना माहिती मला जेवायला वेळ लागतो. हे माझ्या मागून येऊन पण जेवतील आणि मी जेवतच बसेन. तर ते म्हणले तू जेवायला घे आणि आम्ही येतोच म्हणून. तर आता मी घेतले इथे जेवायला. आता मस्त टीव्ही बघत बघत जेवते. तर आजचा बेत दाखवते तुम्हाला. तर बघा, मटणाचा रस्सा, ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर काकडी, कांदा आणि लिंबू. तर आळणी पाणी पण मी म्हणजे सूप पण काढलेलं, पण मला सूप नाही आवडत. म्हणजे मला गावाकडच्या मटणाचंच फक्त सूप आवडतं, इकडच्या मटणाचं मला पिऊच वाटत नाही. तर ते पण काढलेलं, ते होतं, मी घेतलं नव्हतं. तर असा होता आजचा बेत. ती उशी काढून घ्या, त्याला तिकडे झोपू दे. 4 वाजले, तासभर जरा पडा.
तर जेवण झाल्यानंतर या दोघांची बघा अशी मस्ती चालली, कारण आधीला झोपायचं होतं त्याच्या पप्पांपाशी बेडवरती आणि ते म्हणले मला एकट्याला बेडवर झोपायचं आहे, तू नको झोपू, तू खाली झोप. तर त्याला काय खाली झोपायचं नव्हतं, तो पप्पांना सोडतच नाही सुट्टी असल्यावर. तर आत्ता वाजले 6:30 आणि आम्ही निघालो डीमार्टला, जरा सामान आणायचंय, त्यामुळे म्हटलं सामान घेऊन यावं. पाऊस पण नाही आता. तर अशी रेडी झाले, साधा टॉप वगैरे घातले, अर्धे इकडे रेडी होऊन बसली आणि ही दोघं गेलेत पुढं. तर चला आम्ही जातो आता डीमार्टमधून काय काय घेऊन येतोय. जे संपलंय ते आणायचे सामान, मेन पॉईंट साबण वगैरे संपलेत. तर आल्यानंतर दाखवेनच काय काय सामान आणले. तर चला. 9:15 वाजले तर आत्ता आलोय आम्ही. लय गर्दी होती, एवढी गर्दी होती बापरे, भयंकर गर्दी होती है ना. आणि आल्या आल्या यांनी चिप्स खायला घेतलं पण. तर आता कालवण तर आहे मटणाचं, मला भात पण आहे, फक्त करायचेत भाकरी. तर भात बीत काय करणार नाही, जेवढा आहे तेवढाच खाणार. तर कालवण ठेवलंय गरम करायला आणि फक्त आता 2 भाकरी करायचे. तर आज 7 तारीख आहे त्याच्यामुळं, आणि संडे पण होता त्याच्यामुळे एवढी गर्दी. आणि आम्ही 2 पिशव्या मी नेलेल्या जातानाच मोठ्या मोठ्या, तरी पण एक घ्यावीच लागली. दरवेळेस असंच होतं म्हणून आम्ही डीमार्टला जात नाही, कारण डीमार्टला गेलो ना हे घे ते घे ते घे असं होतं आणि मग बिल तर वाढतंच वाढतं. आणि यावेळेस किराणा पण जास्त घेतलेला नाहीये, अशाच फालतू फालतू म्हणजे हे घेतलंय आणि त्याचंच बिल जास्त झालं, त्यामुळेच आम्ही जात नाही डीमार्टला. पण मीच म्हटलं यांना की साबण वगैरे बरं पडतं तिकडं घ्यायला, आणि बाकीचं काय सामान किराणाचं जास्त घ्यायचं नव्हतं, साबण वगैरेच घ्यायचं होतं, त्यामुळं गेलो आता इतर. तर इथं बघा 2 पिशव्या आणि ते एक बारकी घ्यावीच लागली आम्हाला पिशवी. तर आता पटकन भाकरी करते, हे येतीलच. तर त्याच्यानंतर मी भाकरी वगैरे केल्या आणि आता चेंज करून दाखवते. इथं चिप्सचं पॅकेट 2 आणलेले, त्याच्यानंतर हे पतंजलीचं दूध बिस्किट. तर मिल्क बिकीज बिस्किट नव्हते, म्हणजे त्याचा मोठा बॉक्स नव्हता त्याच्यामुळे तो आणलाय. एक मारीविटा आणले, हे मालकीजचं बिस्किट जे आम्हाला खूप आवडतं ते. तर हे लोटो चोकोपाय ह्या दोघांनी 2 टाकलेत, त्या दोघांचं काम आहे. आराध्या बोर्नव्हिटा पिती दुधामध्ये टाकून, त्याच्यामुळे तिच्यासाठी तो आणलाय. कारण पॅकेट आणलं ना थोडी जरी त्याला हवा बाहेरची लागली की लगेच कडक होतं ते दगडासारखं, त्यामुळे आता डब्बा आणलाय मी. त्याच्यानंतर मेन पण साखर संपलेली, तर साखर घेतली आहे. तर बिर्याणीचा तांदूळ घेतला, त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले कारण संपत आलेले. त्याच्यानंतर बेसन पीठ जे असतं ते अर्धा किलो घेतलं. तर काथ्या जो आपला लागतो तो, दोन्ही पण सॉफ्टवाला आणि एक तारवाला. तर त्याच्यानंतर आराध्याला आदिराजला ही पॅन्ट घेतली ब्ल्यू कलरची, आणि ही लेगिन जी आहे ती मला रेग्युलर यूजसाठी ब्लॅक कलरची मी घेतली. तर ही रेग्युलर यूजसाठी आदिराजला पॅन्ट घेतली आहे, आणि आदिराजला ह्यांनी नाही म्हणता 3 शर्ट घेतले, चांगले चांगले खूप मस्त दिसतील त्याला म्हणून 3 पॅन्ट घेतले. तर ही रेडवाली पॅन्ट जी आहे ती मी घेतली त्याला रेग्युलर यूजसाठी, आणि हे 3 शर्ट आहेत ना ते ह्यांनी घेतलेत. तर मला वाटले 2च घेतलेत, पण इथं घरी आल्यानंतर मी बघितलं तर 3 आहेत. आणि ही आराध्याची लेगिन्स, जे की तिला मापाचं काही भेटतच नव्हतं आराध्याचं, त्याच्यामुळे तिला जास्त घेताच आलं नाही आणि ती ओरडत होती की मला जास्त नाही घेतलं. तर हँकी लागतात स्कूलमध्ये डेलीचे द्यायला, त्याच्यामुळे 2 अजून आणले मी. 4 घरात आहेत तरी पण अजून 2 आणले. हा ब्ल्यू कलरचा एक टॉप आराध्याला आणले 2, एक जीन्समध्ये आणि एक तोवाला. तर रेग्युलर यूज वापरेल, नाही तर मग बाहेर येता जाता वापरेल. तर तिच्यासाठी जास्त व्हरायटीच नव्हती आणि तिच्या मापाचीच नव्हती कपडे, त्याच्यामुळे तिला कमी आणले. तर ती ओरडत होती मला जास्त नाही आणले म्हणून. तर पोहे आणले ती. तर पोहे ना मला तिथले डीमार्टमधले काळपटच दरवेळेस दिसतात, चांगले दिसत नाही, मग त्याच्यामुळे टेस्ट जरा फरक पडतो, त्यामुळे जास्त नाही आणले पोहे. त्याच्यानंतर जे सँडविच वगैरे आम्ही म्हणजे सारखं मी बनवत असते त्याच्यामध्ये सॉस लागतो, मग एक मोठं पॅकेट आणलं सॉसचं. तर ह्या दोघांनी ते फ्रुटीचे बॉटल घ्यायला लावली, ती एक घेतली. त्याच्यानंतर परफ्यूम यांचा आणि माझा दोघांचे पण संपलेले, त्याच्यामुळे परफ्यूमची बॉटल घेतली आहे. तर परफ्यूमच्या बॉटल त्यांच्या एकावर एक फ्री होती आणि माझी नव्हती. त्याच्यानंतर बर्ड्स जे घेतले जॉन्सनचे, त्याच्यावर पण एकावर एक फ्री होते, बाय 1 गेट 1 फ्री, मग बर्ड्स पण घेतलेत.
त्याच्यानंतर मी डव साबण वापरत होते, पण काय झालं ना, डव साबण खूप वेस्ट जातो आहे, खूप सॉफ्ट येतो, पाण्यामध्ये लगेच विरघळतो आहे आणि खूप वायाला जातो आहे. त्याच्यामुळे तो लगेच बंद केला मी गेल्या महिन्यात आणलेला आणि आपला जुनाच लक्स साबण मी चालू केला. तर मला घ्यायचा होता जो कपड्यांचा साबण मी गेल्या वेळेस आणलेला, आता मला नाव नाही आठवते, तो घ्यायचा होता, तो नव्हता. त्याच्यामुळे मग मला सर्फ एक्सेल घ्यावा लागला आणि त्याचं मग मी एकच पॅकेट घेतलं, जे की मोठंवालं साबण असतात ते. तर किराणाच्या 2-3च वस्तू होत्या, बाकी असंच हे सामान होतं आणायचं. ते सगळं घेतलं आणि नेहमीप्रमाणे आम्ही यासाठीच डीमार्टला जात नाही, कारण आपण ज्या न लागणाऱ्या किंवा अशा तशा वस्तू घेतो आणि बिल खूप वाढतं, ते तसंच झालं आहे. तर चला, रात्रीचे 12:15 वाजले बघा मला हे सगळं उरकायला. मी सामान पण लावून ठेवलं, साबण वगैरे. त्याच्यानंतर जे रेग्युलरचं सोमवारसाठी साबुदाणा भिजत घातला, बदाम आणि अक्रोड भिजत घातलं. तर सगळं काम झालं आणि मला झोपायला रात्री 12:30 वाजले. ही दोघं पण झोपली होती. तर असा गेला आमचा संडे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.